म्हाडा हा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो। सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत। सोलापूर जिल्हा 3 लोकसभा मतदारसंघात विभागलेला आहे। यापैकी म्हाडा या लोकसभा मतदारसंघात करमाळा, म्हाडा, सांगोला व माळशिरस हे 4 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत। सन 1962 साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली। तसेच 1962 ते 2004 पर्यंत हा मतदारसंघ पंढरपूर लोकसभा मतदारसंघ या नावाने अस्तित्वात होता। 2009च्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ बरखास्त करून नव्याने म्हाडा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला। 1962 पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया। 1962च्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तायप्पा हरी सोनवणे हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1967च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तायप्पा हरी सोनवणे हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1971च्या 5व्या लोकसभा निवडणुकीत RPIचे निवृत्ती सटवाजी कांबळे हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1977च्या 6व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1980च्या 7व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1984च्या 8व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते। 1989च्या 9व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते। 1991च्या 10व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून 5व्यांदा निवडून गेले होते। 1996च्या 11व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून 6व्यांदा निवडून गेले होते। 1998च्या 12व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संदीपान भगवान थोरात हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून 7व्यांदा निवडून गेले होते। 1999च्या 13व्या लोकसभा निवडणुकीत RPI आठवले गटाचे रामदास आठवले हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 2004च्या 14व्या लोकसभा निवडणुकीत RPI आठवले गटाचे रामदास आठवले हे पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 2009च्या 15व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 2014च्या 16व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील हे म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील पाटील हे म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत।